साहेब आपला जनसंवाद आज चिखली येथे मी जनतेची निवेदनं स्वीकारलेली आहे। सर्व निवेदनकर्त्याच्या निवेदनावर आम्ही कारवाई करून आमचे जिल्हाधिकारी RDC आणि आमचे कार्यालयीन अधिकारी एकत्र बसून सर्व निवेदनावर कारवाई करणार आहे। कुठल्याही व्यक्तीचं जे निवेदन आहे ते अशा अपेक्षित आहे, त्यामुळं या ठिकाणी संपूर्ण कारवाई आम्ही करू। या भागाचे आमदार श्वेताताई महल्लेजी यांनी मला एक विनंती केली होती की जेव्हा मी चिखली प्रवासात असेल तेव्हा तहसील कार्यालयामध्ये एक भेट द्यावी। आज मोठ्या प्रमाणावर जनतेने आपले प्रश्न मांडलेले आहेत, त्या प्रश्नाला सरकार न्याय देईल। शासनाच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। बैठकीत काय नेमकं आपल्या निदर्शनास आलेलं? गतिमान शासनाची भूमिका देवेंद्र फडणवीसच्या सरकारची आहे। आमचं सरकार पारदर्शी, गतिमान आणि लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने जे आम्ही निर्णय घेतलेले आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने केली पाहिजे हे अपेक्षित आहे। पण काही साधारणतः 2011 पूर्वीचे घरं कायदेशीर करणे, सर्व घरांना रजिस्ट्रेशन करून देणे, आता शासनाने निर्णय घेतला की 2011 पूर्वी जे घरं आहेत ज्या जागेवर घरं आहेत त्यांचे पट्टे वाटप करा। आणि केवळ पट्टे वाटपच नाही तर त्यांची 1000 रुपयामध्ये रजिस्ट्री करून द्या, मालकी करून द्या। पट्टे देणे म्हणजे नियमाकुल करणे घराला, पण नियमाकुलच नाही मालकी करून द्यायचा निर्णय आम्ही घेतला। त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही। सोबतच मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्याचे रस्ते खुले करण्यापासून त्यांचं डिमार्केशन करणे, पोलीस बंदोबस्त मोफत, मोजणी मोफत, शेतकऱ्याचे रस्ते पूर्ण खुले करणे असा निर्णय आम्ही घेतला। थोडी अंमलबजावणी झालेली दिसत नाही। भूमी अभिलेखचं जवळपास 3000 प्रकरणं शिल्लक आहे, त्या ठिकाणी अंमलबजावणीची अडचणी आहे। त्यामुळे मी आज पूर्ण या ठिकाणी प्रशासनाची बैठक घेतली। स्वतः मी पुन्हा एकदा महिन्याभराने आढावा घेईल या सर्व विषयाचा। उद्या मी सर्व या ठिकाणी निवेदनं जे घेतले त्यावर कारवाई करेल। मात्र एक मला फार मोठी चूक दिसली की आमच्या एका प्रांताला, इथला जो चिखलीचा प्रांत आहे त्याला 25/3/2026 शासनाने जो निर्णय घेतला त्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती तयार केली प्रांताच्या, लोकांना पट्टे वाटप करणे, लोकांची घरं कायदेशीर करून देणे। महिना होऊनही प्रांत बैठक घेत नाही, महिना होऊनही त्या ठिकाणी त्या प्रांतांनी त्या योजनेचा अजून काही सुरुवातच केली नाही, शासन निर्णयही माहिती नाही। ही परिस्थिती असेल तर काही योग्य नाही। मी इथल्या चिखलीच्या प्रांताला एक महिना सुट्टीवर पाठवलेला आहे, सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे आणि तहसीलदारांनी सर्वांना सूचना दिली आहे की तातडीनं 25/3च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्वांचे घरं कायदेशीर करणे, तुकडेबंदी कायद्याचा अंमल करणे, सोबत पांढर रस्त्याच्या योजनेचा अंमल करणे, मोजणी प्रकरणं 15 दिवसावर आणणे, या सर्व गोष्टीबद्दल मी आग्रही आहे। मला विश्वास आहे की या दौऱ्यानंतर महिन्याभरात जेव्हा मी या प्रवासाचा आढावा घेईल निश्चितपणे यातनं बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले असतील। वाळू माफिया सिद्धू झालेले आहे। खडकपूर्णा धरणातून शेकडो ट्रकांची रात्री वाळूची स्मगलिंग होते आणि सगळे अधिकारी याच्यामध्ये, सगळ्या अधिकाऱ्यांची याच्यामध्ये मिलीभगत आहे। जिल्हाधिकारी आणि SPंना आम्ही आता ही जबाबदारी दिली आहे की त्यांच्याकडे जर अवैध उत्खनन नसेल स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार राहणार। त्यामुळं जिल्हाधिकारी आहेत त्यांना मी सूचना देणार आहे की अवैध चोरी, अवैध वाळू चालणार नाही। उलट जे नवीन वाळू धोरण आलं आहे यामध्ये एकूण वाळूच्या 10% वाळू ही स्थानिक वापराकरता शिल्लक ठेवायची आहे। एकूण ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आहे ती वाळू स्थानिक वापराला पूर्ण अवेलेबल करायची आहे, घरकुलाकरता, स्थानिक घरं बांधकाम करता, स्थानिक त्या ठिकाणी बांधकामे करण्याकरता, नगरपालिकेचे, ग्रामपंचायतचे जे काही सरकारी बांधकामे आहेत त्यांच्याकरता ही वाळू उपलब्ध करून द्या असं वाळू धोरण आहे। पण नवीन वाळू धोरणाची पालन न करणे त्यामुळं काही चोरी चालू आहे। यामध्ये मी SP आणि जिल्हाधिकारी चर्चा करणार आहे। 3 तालुक्यामधून वाळू जाते आणि या सर्व अधिकाऱ्यांची याच्यामध्ये मिलीभगत आहे। तहसीलदारांना सगळं माहिती आहे आणि या भागातले जेवढे अधिकारी आहेत सगळ्यांना सगळं माहिती आहे। सगळ्यांच्या मिलीभगत ही वाळूची तस्करी चालू आहे। जिल्हाधिकारी हे या विषयाला जबाबदार असतात वाळूच्या धोरणामध्ये। तर मी जिल्हाधिकारी आणि SPशी चर्चा करेल। SPंना पोलिसांना अधिकार दिलाय वाळूबद्दलचे आणि आता जिल्हाधिकाऱ्याला पूर्ण अधिकार दिले। तर मी आधीच सांगितलं की दोन्ही अधिकारी तपासतील। तिसरं जे तहसीलदार वाळू माफियाशी संबंध ठेवून असतील त्याचाही तपास आम्ही करू। आपण सांगितलेल्या भूमिकेवर, आपण सांगितलेल्या ज्या काही तक्रारी याच्यावरही आम्ही कारवाई करू आणि सोबतच
समजा कारवाई होत नसेल तर आपण, माझी विनंती पत्रकार महोदयांना आहे, तुम्ही जागरूक पत्रकार या ठिकाणी आहेत, तुम्ही सुद्धा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जे काही समजा तुम्हाला वाटलं की यानंतरही मी आल्यानंतरही यामध्ये सुधारणा झाली नाही आहे, तर निश्चित आपण मला कळवा, मी सुधारणा करू. पण आमचं धोरण आहे की 10% वाढू स्थानिक वापराकरता दिली पाहिजे, इतर वाढू लिलावात काढली पाहिजे. लिलाव न काढता अवैध पद्धतीने सुरू, एकाच रॉयल्टीवर 10-10, 50-50 ट्रक सुरू आहे. या कारवाया आम्ही करणार आहे. निश्चितपणे आजच्या दौऱ्यातनं जी फलश्रुती येईल ती फलश्रुती आपल्याला आम्ही कळवू.